नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भक्तीच्या मार्गावर एक टप्पा असा येतो जिथे स्वामी आपल्याला काही नवीन करायला सांगत नाहीत, उलट एकच संदेश देतात, तो म्हणजे सोडून दे. हा सोडून दे म्हणजे हार मानणे नसते, ते पलायन नाही, दुर्बलपणा नाही. सोडून दे म्हणजे पूर्ण विश्वासाने सर्व काही स्वामींच्या चरणी सोपवणे. आपण अनेक वेळेला स्वामींकडे हट्ट धरतो, साकडे घालतो आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जीवाचे रान करतो. पण अनेक वेळेला असे घडते की खूप प्रयत्न करूनही ती गोष्ट साध्य होत नाही. अशा वेळेला स्वामी आपल्याला कर्मातून किंवा परिस्थितीच्या माध्यमातून एक गूढ निरोप देत असतात की आता हे सोडून दे. स्वामी आपल्याला सोडून दे हा संकेत कधी आणि का देतात हेच आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. स्वामींचा सोडून दे हा संकेत तेव्हाच मिळतो जेव्हा आपले मन थकलेले असते. कधीकधी बाहेरून सर्व ठीक दिसते, पण मन आतून खूप थकलेले असते. सतत विचार, चिंता आणि प्रयत्न यामुळे मन शांत बसू इच्छिते. अशा वेळेला नामस्मरण आपोआप सुरू राहते, पण काही मागावेसे वाटत नाही. ही हार नसे, तर स्वामींचा संकेत असतो की आता स्वतःवरचा भार सोडण्याची वेळ आलेली आहे. आणि हीच वेळ म्हणजे खऱ्या समर्पणाची सुरुवात असते, जिथे मन हळूहळू पुन्हा मजबूत होते. स्वामींचा सोडून दे हा संकेत मिळण्याचे दुसरे कारण म्हणजे जेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जाते. कधीकधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण बदलायला जातो, पण ते आहे तसेच राहते. काही वेळेला जीवनामध्ये अशा घटना घडतात ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. कितीही प्रयत्न केले तरी परिणाम बदलत नाही. अशा वेळेला मन हळूहळू स्वीकारायला शिकते. हा स्वामींचा संकेत असतो की आता सर्व काही त्यांच्या स्वाधीन करावे, कारण जे आपल्या हातात नाही ते त्यांच्या हातामध्ये सुरक्षित असते. म्हणूनच स्वामी आपल्याला संकेत देत असतात की नियंत्रण सोडावे, स्वामींवर विश्वास ठेवावा, योग्य तेच घडेल. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आत्मिक शांतीपेक्षा मोठी होते, तेव्हा स्वामी आपल्याला सोडून देण्याचा संकेत देतात. स्वामींना भक्ताचे समाधान हवे असते. जर एखादी नोकरी, एखादा व्यवसाय किंवा एखादे नाते मिळवण्याच्या नादात आपली झोप उडाली असेल, आपली चिडचिड वाढत असेल आणि आपण स्वतःला विसरत चाललो असू, तर स्वामी तिथे हस्तक्षेप करतात. जर एखादी इच्छा पूर्ण होताना आपली मानसिक शांती हिरावून घेतली जात असेल, तर स्वामी संकेत देत असतात की जी गोष्ट आपल्याला अस्वस्थ करते ती आपल्या उपयोगाची नाही, त्यामुळे ती सोडून द्यावी. जेव्हा एखादा हट्ट आपल्या मनाला त्रास देऊ लागतो, तेव्हा स्वामी परिस्थितीच्या माध्यमातून तो सोडून देण्याचा संकेत देतात. एखाद्या गोष्टीचा व्यर्थ हट्ट, मानसिक ओझे आणि ती मिळवण्याचा हव्यास प्रत्यक्षपणे थांबवणे म्हणजे सोडून देणे. जेव्हा आपले प्रयत्न संपतात आणि फक्त मनस्ताप उरतो, तेव्हा ती गोष्ट स्वामींवर सोपवून मोकळे होणे हीच खरी शरणागती आहे. जेव्हा आपला अहंकार भक्तीवर स्वार होतो, तेव्हा ती गोष्ट सोडून देण्याचा संकेत स्वामी देतात. अनेक वेळेला आपण स्वामींकडे एखादी गोष्ट हक्काने मागतो. मी इतकी पारायणे केली, मग माझे हे काम झालेच पाहिजे, असा जेव्हा आपला भाव होतो, तेव्हा स्वामी आपले काम मुद्दाम लांबणीवर टाकतात. जेव्हा आपला मी करतो, मी बदलतो असा भाव कमी होतो, तेव्हा आपल्याला जाणवते की सर्व काही स्वामींच्या इच्छेने होत आहे. ही जाणीव म्हणजे सोडून दे याचा खरा अर्थ आहे. कारण जिथे अहंकार संपतो, तिथे स्वामींची कृपा सुरू होते. ही काही महत्त्वाची कारणे असतात जेव्हा स्वामी आपल्याला सोडून देण्याचा संकेत देत असतात. अनेकांना असे वाटते की एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजे हार मान्य आहे. पण स्वामींच्या शिकवणीनुसार सोडून देणे हा पराभव नसून ती एक सर्वोच्च मानसिक ताकद आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणाबाहेर जाते आणि केवळ दुःखच देते, तेव्हा ती धरून ठेवण्यास शहाणपण नसते. एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजे मोकळे होणे असते. जोपर्यंत आपले हात निरुपयोगी गोष्टींनी भरलेले असेल, तोपर्यंत स्वामी त्यामध्ये नवीन काहीतरी देऊ शकत नाही. म्हणून जेव्हा आपण सगळे स्वामींवर सोडून देतो, तेव्हा आपला अहंकार संपतो आणि तिथूनच स्वामींचे कार्य सुरू होते. स्वामींच्या संकेतानुसार सोडून दे म्हणजे नेमके काय सोडावे, तर स्वामी शिकवत असतात की चिंता सोडावी, भीती, नियंत्रण सोडावे, अहंकार सोडावा, परिणामाची अपेक्षा सोडावी. स्वामी आपल्याला सोडून देण्याचे संकेत यासाठीच देतात कारण ते आपल्याला शिकवू इच्छितात की भक्ती म्हणजे नियंत्रण नाही, तर समर्पण आहे. जोपर्यंत आपण स्वतः सर्व काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत आपण तणावातच राहतो. पण जेव्हा आपण ते सोडून देतो, तेव्हा स्वामी आपले जीवन स्वतः सांभाळतात. स्वामी आपल्याला एखादी गोष्ट सोडून देण्याचा संकेत देत आहेत, हे कसे ओळखावे? स्वामींच्या संकेतांना ओळखण्यासाठी प्रामुख्याने आपल्या अंतर्मनाचा आवाज आणि परिस्थिती यांकडे लक्ष द्यावे. जर एखाद्या कामामध्ये प्रामाणिक कष्ट करूनही
एका मागोमाग एक अनपेक्षित अडथळे येत असेल तर स्वामी आपल्याला थांबायला सांगत आहेत. एखाद्या कामाबद्दल सारखी शंका येत असेल किंवा काम होण्याऐवजी अधिकाधिक गुंतागुंतीचे होत असेल तर अशा वेळेला स्वामी संकेत देत असतात. जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेताना आपली शांती हरवत असेल आणि फक्त चिडचिड किंवा भीती वाटत असेल तर तो स्वामींचा इशारा असतो. कितीही ओढून ताणून प्रयत्न केले तरीही निकाल शून्यच येत असेल तर स्वामींना आपले प्रयत्न दुसऱ्या मार्गाकडे वळवायचे असतात. जेव्हा स्वामी आपल्याला सोडून देण्याचा संकेत देत असतात तेव्हा अचानक आपल्याला एखादी दुसरी चांगली संधी दिसू लागते. आपण ज्या गोष्टीचा हट्ट धरलेला असतो अचानक त्यातली आवड किंवा ओढ संपून जाते. हे सर्व महत्त्वाचे संकेत आहेत ज्यावरून स्वामी आपल्याला सांगतात की एखादी गोष्ट सोडून द्यावी. जेव्हा आपण एखादी गोष्ट सोडून देतो त्यानंतर काय होते? जेव्हा आपण खऱ्या अर्थाने सोडून देतो तेव्हा जीवनामध्ये हळूहळू बदल होतात. परिस्थिती लगेच बदलली नाही तरी मन मजबूत होते, विश्वास वाढतो, भीती कमी होते आणि योग्य वेळ आल्यावर स्वामी स्वतः मार्ग उघडतात. ज्या वेळेला सर्व काही स्वामींवर सोडून देतो, जशी स्वामींची इच्छा असे आपण मानतो, त्यावेळेला आपल्या डोक्यावरचा भार हलका होतो. याला शरणागती म्हणतात. आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा आपण ती गोष्ट मनातून सोडून देतो तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक गोष्टी घडवतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा हट्ट सोडतो तेव्हाच आपण स्वामींच्या अधिक मोठ्या आणि व्यापक नियोजनासाठी जागा मोकळी करतो. पराभव हा तेव्हा होतो जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडतो, पण सोडून देणे म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून त्या परिस्थितीची सर्व सूत्रे स्वामींच्या हातामध्ये सोपवणे आहे. सोडून दे हा स्वामींचा संकेत म्हणजे शेवट नाही तर स्वामींच्या कार्याची नवीन सुरुवात आहे. जेव्हा आपण गोष्टी सोडायला शिकतो तेव्हा आपल्याला जाणवते की प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याची गरज नाही. काही गोष्टी स्वामींवर सोपवणे हाच खरा मार्ग आहे. म्हणूनच आपण खऱ्या अर्थाने चिंता, भीती आणि अपेक्षा सोडतो तेव्हा मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. सोडून दे हा स्वामींचा प्रेमळ संदेश असतो की आता तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आणि जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने सर्व काही स्वामींवर सोपवतो तेव्हा योग्य वेळेला योग्य मार्ग स्वतःच तयार होतो. कारण समर्पणाच्या त्या क्षणापासून स्वामींनी आपले जीवन सांभाळायला सुरुवात केलेली असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामी आपल्याला सोडून दे हा संकेत कधी आणि का देतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.